सुद्धा सन्मान केला जाईल। मी महबूब दादा यांना विनंती करेन, कारण महबूब दादाचा आवडता खेळाडू, त्यांचा वर्गमित्र, आमचे दादा ज्यांच्या माध्यमातून हे आम्ही क्रिकेट शिकलो, आमचे दीपक सावंत यांच्या पत्नी आणि आमच्या अंबोली मराठवाडीच्या सरपंच दीप्ती सावंत यांचा सन्मान केला जाईल। महबूब दादांच्या माध्यमातून माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह। यानंतर एक लाडकं नेतृत्व, युवा नेतृत्व, रोहनजी बने साहेबांचा सन्मान सुभाष दादा केसरकर दादांच्या माध्यमातून केला जाईल। माईची उपदार शाल, सन्मान चिन्ह। या अंबवली चॅम्पियन्स ट्रॉफीचा मोमेंटो दिला जातोय, प्रत्येक सन्मान कर्त्याचा सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात रोहन दादांसाठी। धन्यवाद। डीजे सायलेंट ठेवा। यानंतर शिक्षण आणि तामाणे हायस्कूल हे आपल्या सगळ्यांचं नातं होतं, ज्या शाळेमध्ये शिकलो। आज गाव, मुंबई, तालुका, जिल्हा जिथे जिथे जातो, हे जे का 2-4 शब्द आम्ही ज्यांच्यामुळे बोलतोय, ही माझी पहिली मराठी माध्यमिक शाळा, माझी आंबवली नंबर 1, आणि यानंतरचं माझं माध्यमिक विद्यामंदिर तामाणे, ज्या माझ्या सरांच्या अधिपत्याखाली आम्ही हे शालेय शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। ते आमचे अशोक काका, माझा मित्र अभि सप्रे यांचे वडील, यांचा सन्मान केला जातो। अशोकांचा सन्मान मी सचिन सावंत यांना विनंती करेन, अशोक काकांचा सन्मान करायचा आहे। सन्मान चिन्ह सुशांत आहेत आपले, सगळे देतील। आणि माईची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ। हॅलो हॅलो, या ठिकाणी बाबा खामकर असेल त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचंय। बाबा खामकर। यानंतर एक युवा नेतृत्व, जनकदादा जागोष्टे, आणि ज्या दिवशी संगमेश्वर तालुक्याची पहिली स्पर्धा झाली होती रबर बॉल टेनिस क्रिकेट रबर बॉलची स्पर्धा डिंगरी या गावामध्ये, ज्या संघाचा प्रायोजक आणि ज्या संघाचे संघ मालक झाले होते, त्या संघाचा आयकॉन खेळाडू होता संजीवन कांबळे आणि फरहान शिरगावकर। त्या संघाचे संघ मालक जो कोण झाला होता, तो माझा जनकदादा जागोष्टे। या दादांच्या माध्यमातून जो संघ उतरला होता साईनवला अंबवली, तो संघ 2021 साली संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिला रबर बॉल टेनिस क्रिकेटचा विजेता संघ होता। त्या संघाचा संघ मालक आणि युवा नेतृत्व जनकदादा जागोष्टे यांचा सन्मान करण्यात येईल। मी संजय मोहिते यांना विनंती करेल, जनकदादा जागोष्टे यांचा सन्मान करायचा आहे। जर दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात। कुठेही असलो, मुंबईमध्ये असलो, ऑनलाईन असलो, आमचं मग क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, शालेय स्पर्धा असू द्या, नमन असू द्या, दादांचं विशेष लक्ष या सगळ्यांकडे असतं। जरा जोरदार सन्मान होऊ द्या। यानंतर ज्या आमच्या दादाने स्वतःचं घर या गावासाठी 2 दिवसासाठी दिलं, घरातून पाणी, घरातून लाईट्स, घरातलं सगळं सामान दिलं, आणि त्यांच्या सोबत त्यांची पत्नी, त्यांची 3 मुलं आणि त्यांच्या 2 सुना आज 2 दिवस स्वतः जेवण सुद्धा वाढतायत, नाश्ता आणून देत आहेत, चहा आणून देत आहेत। ते राजाराम काका भागम, ST मधून रिटायर आमचे ड्रायव्हर काका, राजा काका नावानं प्रसिद्ध असणारे राजा मामा, इथे सगळ्यांच्या परिचित राजा मामांचा सन्मान केला जाईल। आणि मी विनंती करेन, चंद्रकांत खामकर यांना विनंती करेन की राजा मामांचा सन्मान करायचा आहे। बघा मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊ द्यात। आपली लोक आहेत, स्पर्धा फक्त अंबवली गावाची आहे आणि टॅगलाईन आहे, माझा गाव माझा स्वाभिमान। यानंतर एक खारघर मधील युवा नेतृत्व, आमची वहिनी कविता सावंत, हिचा सन्मान मी विनंती करेन। सन्माननीय सरपंच मॅडम, आपण कविता वहिनींचा सन्मान करायचा आहे। युवा नेतृत्व लवकरच
आपल्याला एक खुशखबरी मिळेल, लवकरच मिळेल खुशखबरी. एक युवा नेतृत्व कविता सावंत खारघर मधून एक युवा नेतृत्व आंबवली गावाचं नवी मुंबईमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे. आणि आत्ताच 15 दिवसामध्ये गोड बातमी मिळेल आपल्याला. यानंतर नासिरबाई कोंडकर यांचा सन्मान करण्यात येईल. सॉरी, नासिरबाई शिरगावकर, माफ करा. मी सुशांत सावंत यांना विनंती करेल नासिरबाई शिरगावकर यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद डीजे. सुंदर डीजे ऑपरेट होतोय कालपासून माझा नवलाईचा डीजे. आवाज थोडासा कमी असू द्या कारण मान्यवरांना जायचं आहे. यानंतर जाधव सरांचा सन्मान केला जाईल आणि मी विनंती करेन राष्ट्रीय पंच, आणि मी विनंती करेन मग खेळाडू तसाच असावा. मग अरविंद मानकर आमचा कुठं आहे? अक्षय झगडे याला विनंती करेल. चला लेक व्यासपीठाकडे अक्षय झगडे. अरे आवाज पोचतोय ना अक्षय? अरविंद नाहीये ना? चला अरविंद आणि अक्षय. बघा, दोन युवा खेळाडू नवलाई साई नवलाई संघाचे. एक राष्ट्रीय पंच जाधव सरांचा सन्मान केला जाईल. दरम्यान बघा, आमच्या रोहन दादांना अजून आपल्या इथे बाजूला एक उद्घाटन करायचं आहे. दादा वेळात वेळ काढून इथपर्यंत पोहोचलेत. कोणी जायचं नाहीये, जरी बक्षीस त्या संघाला दिलं असेल तरी जायचं नाहीये. फक्त सूचना ऐका, जरी बक्षीस मिळालं तरी त्या संघानं जायचं नाहीये. नवलाई नांदेश्वर संघ आंबवली चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आणि साई नवलाई स्पोर्ट्स आंबवली आयोजित पहिल्या पर्वातील पहिला द्वितीय क्रमांक उपविजेता रनर अप संघ नवलाई नांदेश्वर संघ आपण यायचा आहे. तुमचा सन्मान रोहन दादांच्या हस्ते केला जाईल कारण दादांना पुढील दौऱ्यासाठी जायचं आहे. रोख रक्कम 15,000 आणि सळावता करंडक सिद्धेश मोरे आणि नरेश मोरे यांच्या माध्यमातून. चला, आणि ज्यांच्या माध्यमातून चषक आलाय तोच संघ 2 नंबर साठी तर ठरलाय. कोणी जायचं नाही, जर जोरदार टाळ्या होत्यात नवलाई नांदेश्वर संघासाठी. नवलाई नांदेश्वर दुसरा क्रमांकाचे मानकरी आहेत नवलाई नांदेश्वर. संपूर्ण संघ खूप खूप अभिनंदन. फोटो पहिल्या सत्रातला हा दुसरा मानकरी, मानाचा मानकरी नवलाई नांदेश्वर. खरोखरच खूप उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे या संघाने आणि दाखवून दिलेली आहे आम्ही या चॅम्पियन ट्रॉफीचे खरोखरच विनर आहोत. स्पर्धा जिंकलेली आहे. सेकंड पारितोषिक. अरे बाकी खाली बसा ना. मानकरी आहेत. थांबा 1 मिनिट. फोटो द्यायचा. नवलाई बाकी खाली नांदेश्वर. बसा. बाकी खाली बसा. खाली बस ना, खाली बस. खाली बसा. बाकीचे फोटो द्यायचे आहे. सगळे फोटो येणार आहेत. खूप छान. खूप खूप अभिनंदन. नवलाई नांदेश्वर या संघाने दुसरं पारितोषिक पटकावलेलं आहे. पहिला चॅम्पियन ट्रॉफीचं हे दुसरं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद डीजे. ट्रॉफी परत इकडेच ठेवा. नवलाई नांदेश्वर थोडेसे विनंती आहे तुमच्या संघाला. ट्रॉफी परत पाठीमागे ठेवा, व्यासपीठावर ठेवा.
फक्त रोहित सर तुम्हाला विनंती असेल रोहन दादांना 2 शब्द बोलायला द्या. नक्कीच. साई नवलाई स्पोर्ट्स आणि आंबोली चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित कालच्यापासून जे कार्यक्रम जे क्रिकेट स्पर्धा पाहायला जो आनंद मी सुद्धा सुरुवातीपासून घेतला, तर खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की जितक्या कठीण परिस्थितीत माणूस तयार होतो तितका त्याचं यश सुद्धा तेवढं चांगलं प्राप्त करतो. कालची मैदानातली तुमची सगळी हलचल बघून मग आरिफचा शॉट असो सिक्सरचा किंवा जे आमच्या दादांनी काल 5 6 मारले एका ओव्हरमध्ये, सर्वांचं कौतुक. आणि त्याच्यातमध्ये जे ज्या लोकांनी फिल्डिंगसाठी अगदी कसोशीने प्रयत्न केले, अशा या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय काका सप्रे, सन्माननीय माझे मित्र अमोलजी गायकर, सन्माननीय सुबोधजी पेडणेकर, गावचे आमचे सचिनजी, आरिफ, मेहबूब दादा, केसरकर दादा, उपस्थित सर्वच मान्यवर, सन्माननीय सरपंच मॅडम, जनकजी जागुष्टे, खऱ्या अर्थाने जवळजवळ बोललो की 80 ते 100 युवक म्हणजे युवा शक्ती एकत्रित आणणे हे तुमचं सर्वांचं कौतुक. कारण अगदी मुंबईपासून गेली 1 महिना 1.5 महिना तुमचं हे सगळं कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे. आणि ह्या कार्यक्रमात ज्या पद्धतीत आम्ही गणपतीसाठी शिमग्यासाठी एकत्र येतो, त्याच पद्धतीत आज गावाच्या युवा शक्तीचं एक चांगलं प्रदर्शन या निमित्ताने तुम्ही सर्वांनी म्हणल्याबद्दल सर्वच आयोजकांचं मनापासून कौतुक करतो. आणि युवा शक्ती म्हटली की आता त्यांना नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे रेंज आणि सगळं आलं, जसं आमच्या रुपेशनी सुद्धा सांगितलं की सन्मान्य खासदार साहेबांकडे त्याचा पाठपुरावा चालू आहे. त्याचबरोबर मी एक सांगू इच्छितो की जिओवाल्यांशी माझं सुद्धा बोलणं झालेलं, गावाच्या मध्ये एक 3 गुंठ्याची जागा 3 गुंठ्याची जागा जर विना मोबदला आपण उपलब्ध करून दिलात तर ते लगेचच त्या सर्वेसाठी माणसं पाठवायला तयार आहेत. तर आपण दोन्ही गावांसाठी, वरच्या आंबोलीसाठी आणि तुमच्यासाठी, दोघांसाठीही प्रयत्नशील आहोत. तर एवढी जागेची उपलब्ध विना मोबदला जर कोण द्यायला तयार असेल तर नक्कीच येत्या 5 ते 6 महिन्यात आपल्या सर्वांचं, कारण मी काल सुद्धा बघितलं, काल अगदी IP ॲड्रेस मिळवण्यासाठी जो स्ट्रगल चालू होता त्याच्यामध्ये आपले 1-2 मॅचेस त्याच्यामुळे पुढे लेट लाईव्ह प्रदर्शन झालं. तर ते सुद्धा प्रॉब्लेम जर आपल्याला सोडवायचे असेल तर खऱ्या अर्थाने नेटवर्कची खऱ्याच प्रत्येक ग्रामीण भागात, कारण एमर्जन्सी म्हटलं की आज मोबाईलसारखा एक चांगला मित्र, जरी त्याच्याबद्दल उलटसुलट चर्चा असली तरी एक एमर्जन्सीचा तो मित्रच असं म्हणावं लागेल. तर नक्कीच तो प्रॉब्लेम आपल्याला सर्वांना सोडवायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नशील आहोत. रुपेशजी आणि सन्मान्य काका अभि सर हे त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि येत्या 6 महिन्यात आपल्याला सर्वांना एकत्रित मिळून तो प्रश्न सोडवायचा आहे. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं मनापासून कौतुक करतो. एका चांगल्या खेळाचं प्रदर्शन तुमच्या माध्यमातून झालं आणि आयोजकांचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे की तुम्ही एक चांगली लाईव्ह स्ट्रीमिंग पासून ज्यांना जे मुंबईत आहेत त्यांना सुद्धा त्या आनंद देण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून कौतुक करतो, शुभेच्छा देतो. आणि अशाच दरवर्षी आपल्या सर्वांना हा कार्यक्रम यशस्वी करतच जायचा आहे, एवढ्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला बाकीच्या मान्यवरांनी व्यासपीठावर, सर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नक्की चला, पण जर तिकडचा कार्यक्रम लवकर संपला तर नक्की यायचं आहे, आमची थोडीशी विनंती असेल. यानंतर आता वळूया बक्षीस वितरण समारंभाकडे. पण दरम्यान या जरा समोरून थोडीशी जागा खाली करा, तिकडून एक कॅमेरा चालू आहे. या स्पर्धेसाठी मागील 2 दिवस आमच्या एका शब्दावरती ज्यांनी पंचगिरी केली, स्वतःच्या मॅचेस बाजूला ठेवल्या, 2 रत्नागिरी जिल्ह्यातील आयकॉन खेळाडू आणि साई नवलाई संघासाठी ज्या खेळाडूंनी मुंबईपर्यंत आलेत, आमच्या साई नवलाई संघामधून ज्यांनी आमच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय तो समीर बंडबे आणि बंडू जाधव यांच्यासाठी आणि रणजित पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात.
कारण काय अप्रतिम पंचगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी विनंती करेन समीर बंडवे आणि बंडू जाधव आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. डीजे आता जरा थांबवा, डीजे थांबवा आणि विनंती करेन चव्हाण काका यांना विनंती करेन या दोन्ही पंचांना सन्मान करायचा आहे. अमित जाधव पण बंडूच, खरोखर बंडू काय फलंदाज आहे. समीर तू सुद्धा ये, दोघांचा एकत्रित सन्मान घ्यायचा आपल्याला. 2 सन्मान चिन्ह दोघांना, 2 मायेच्या उबदार शाल आणि छोटीशी भेट या आंबोली. दुसरा सुद्धा चषक द्या, दुसरा चषक द्या बंडूसाठी. जोरदार टाळ्या द्या. काय पंचगिरी पाहायला मिळाली. काका त्या साईडला उभे राहा. अरे तू या साईडला उभा राहा. रवी उभा राहा, कारण हे माझे खेळाडू आहेत. आता 2 मिनिटं दोघांनी पण थांबायचं आहे. पॉकेटवर रिटर्न करण्यात. बंडू तू तरी बोल, इथे पॉकेट काढून घे. यानंतर मागील 2 दिवस रत्नागिरीमधून हे आमचे 2 बांधव आलेत. महबूब दादांच्या एका शब्दावरती मला दोघांची नावं घेता येत नाहीयेत, पण दोघांनी विनामूल्य ज्यूस आपल्या घरच्यांना आपण ज्या पद्धतीने देतो, अक्षरशः पहिल्या दिवशी 650 ग्लास संपली होती. आज रेकॉर्ड ब्रेक झालाय. 972 ग्लास ज्यूस आज संपलाय आंबवली गावामध्ये. जर कॅल्क्युलेट केलं ना तर 20 रुपयाप्रमाणे तर स्पर्धेचं बक्षीस इकडून आलंय. पण या दोघांचा सन्मान आमचे गावकरांना द्या, गावकर करतील दोघांचा सन्मान. तुम्ही दोघं इकडे या. आणि आरिफ, हा तुम्ही दोघांना शाल घाला. आरिफ तू ट्रॉफी द्यायची ना, द्या. गावकर तुम्ही द्या आणि पुढे बघा. यानंतर या स्पर्धेसाठी स्टेजच्या माध्यमातून ज्याने हा सुंदर असा स्टेज आम्हाला दिला ते सादिकभाई आंबेडकर यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. आणि मी विनंती करेन श्याम पांचाळ यांना सादिकभाई आंबेडकर यांचा सन्मान करायचा आहे. चालेल 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 सुशांत चालेल. चला शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. यानंतर मागील 2 दिवस जो खेळाडू आहे, खरोखर तो खेळाडू आहे, आज थोडस दुखापतीमुळे तो जरी थांबलाय, पण वाघ म्हातारा झाला तरी भाकरी खात नसतो. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा नव्याने झेप घेतो. स्वप्नील माईन माझा मित्र, त्याच्याकडे बघून बरेचसे क्रिकेटर घडले असतील. स्वप्नील माईंसाठी टाळ्या द्यात. 2 दिवस काय समालोचन केलंय. स्वप्नीलचा सन्मान केला जाईल. मायची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह. चालेल सुशांत, चालेल. स्वप्नीलसाठी टाळ्या द्यात. एक वेळ होता की स्वप्नील माईंची फलंदाजी बघण्यासाठी संगमेश्वर तालुका नव्हे, पंचक्रोशी नव्हे, तर गुहागर राजापुरातले मैदान सुद्धा बुक होत होते. कारण त्यावेळी सुद्धा स्वप्नील माईन, स्वप्नील मानकर, सुभाष मानकर, अरविंद मानकर यांच्या खांद्याला खांदा लावून राजापूर पर्यंत येत होता. आणि कोणासाठी येत होता तर साई नवलाई संघासाठी येत होता. दुसरा माईक द्या रवी सर यांच्याकडे. स्वप्नील या स्पर्धेबद्दल 2 शब्द. खूप वेळ आहे स्वप्नील, तूच बोललं पाहिजे. हॅलो, धन्यवाद. या आंबोली गावामध्ये आयोजित साई नवलाई स्पोर्ट आयोजित आंबोली चॅम्पियन ट्रॉफी जबरदस्त आयोजन या मंडळाने केलेलं आहे. सर्वप्रथम या मंडळाचं मनापासून हार्दिक अभिनंदन, स्वागत करतो. खरोखर उत्तम प्रकारे नियोजन केलं. 8 संघ मालक होते. 8 संघ मालक आपापल्या
मिळेल त्या खेळाडूशी संलग्न होऊन उत्तम प्रकारे स्पर्धा आयोजित केली. जबरदस्त. सर्वांचं मनापासून स्वागत. थँक्यू 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 रवी दादा. धन्यवाद. धन्यवाद ए, स्वप्नील भाई. खेळपट्टीवर कशाला खेळताय रे? नाही समजत काय रे तुम्हाला? सन्माननीय अयुब दादा शिरगावकर यांचा सन्मान होईल आणि फरहान शिरगावकर एक आमच्या आंबवली गावातील उत्कृष्ट खेळाडू बोरिवली परिसरामध्ये जो अप्रतिम क्रिकेट खेळतो. सकाळी जो सामना डिफेंड केला होता 6 चेंडू आणि 4 धावा. आमचा साईनवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. अयुब शिरगावकर कुठे आहेत? फरहान शिरगावकर यांचा सन्मान केला जाईल. दिनेश केसरकर आपण यायचं आहे. दिनेश केसरकर. चला या. आणि फरहानच्या बाबतीत सांगायचं झालं बेस्ट बॅटरसाठी बॅट आणि 2 उत्कृष्ट शूज या आपल्या क्रिकेटर बांधवाच्या माध्यमातून लाभलेले आहेत. फरहानसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण त्याला मुंबईला जायचं आहे. यानंतर इतके सगळे मान्यवर इकडे आहेत. मुंबईमध्ये, गावामध्ये, गावाच्या बाहेर. पण ही स्पर्धा ज्या दिवशी आम्ही संकल्प सोडला, सगळ्या आमच्या खेळाडूंना घेऊन आम्ही बसलो, म्हणजे साई नवलाई संघाचे वरिष्ठ खेळाडू, आणि त्यानंतर फक्त एक मेसेज आणि एक पहिला आम्ही ग्रुप बनवला आंबवली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून. ज्या आमच्या मोठ्या भावानं, मी वारंवार सांगतो की माझ्या हातामध्ये जर 1998ला वर्धन सांगवेच्या ग्राउंडवरती जय भीम आंबोली संघ होता, आणि या संघासमोर जर माझ्या हातामध्ये ज्या खेळाडूने चेंडू दिला तो खेळाडू म्हणजे महबूब मालगुणकर. आणि या दादानं ज्या दिवशी आंबवली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आम्ही संकल्प केला, त्या दिवशी बाहेर गावी असताना सुद्धा सांगितलं होतं की विनय 7 दिवसामध्ये मी गावाला येतोय, यानंतर ही स्पर्धा इतकी भव्य दिव्य होईल की तुम्हाला कसल्याही गोष्टीची कमतरता नसेल. आणि तो शब्द इतका लिहिला पाळला की गावाला येऊन मुंबईमध्ये 2 फेऱ्या या आंबवली गावासाठी सगळा मोमेंट त्यांच्या माध्यमातून खेळाडू जमवणं, रत्नागिरीमधून येणं आणि 4-4 तास या ग्राउंडसाठी देणं, रात्री 11 आणि 12 वाजता जाणं. हा एक लिजेंड खेळाडू आहे. बाहेर गावी सर्व्हिसला असतात, काही कालावधीसाठी इकडे आलेत, पण आंबवली गावाचं क्रिकेट जर कोणी वाढवलं असेल आणि आजच्या या स्पर्धेला 4 चांद लावले असतील तर महबूब दादा मालगुणकर. आणि दादाचा सन्मान मी तर म्हणेन, या माझ्या जनक दादांना विनंती करेल की आमच्या लिजेंड खेळाडूचा सन्मान करायचा आहे. खरोखर लिजेंड आहे. याच्यामुळं श्याम पांचाळ असू द्या, सुहास लोटणकर असू द्या, प्रशांत कदम असू द्या, आमचा आप्पा कामकर असू द्या, बरीचशी मंडळी आहेत ज्यांच्या वेळेला आम्ही क्रिकेट फक्त बघायला जायचो आणि कुठेतरी मळीच्या बांधावरती बसायचो आणि यांचं क्रिकेट बघायचो. एका मोठ्या खेळाडूचा सन्मान मोठ्या माणसाच्या हातात होतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सन्मान हा झालाच पाहिजे. साई नवलाई संघाच्या माध्यमातून एक मोमेंटो दिला जातोय दादाला, सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शाल. सौरभ जरा इकडे. यानंतर गेले 2 दिवस नाश्ता, चहा आणि दुपारचं जेवण ज्यांच्या माध्यमातून झालं, त्या माझ्या माता माऊलींना मी विनंती करेन आणि त्या माझ्या दादांना विनंती करेन, तुम्ही सगळ्यांनी इकडे यायचं आहे, कारण मला तुमची नावं माहित नाहीत. आणि स्पेशली यांच्या पाठीमागे राहणारी आमची रोहित बागम यांची मम्मी, आमची आई, तुम्ही सगळ्यांनी इकडे या, तुमचा सगळ्यांचा सन्मान केला जाईल. चला या या काकी, या सगळ्यांनी यायचंय. तुम्ही सगळे या. या वहिनी, या तुम्ही पण या. यांना एक मायेची उबदार शाल. इकडून या साईडनी या. सुरेंद्र पवार आपण जरा या खाली या. सुरेंद्र पवार आणि संजय मोदी आपल्याला विनंती करेल. आणि त्या दादाने बोलव ना, जेवण बनवणारे बाकीचे गेले का? सुरेंद्र पवार आपण या. सुरेंद्र पवार जा, यांचा सन्मान करा, यांचा करा तुम्ही, कारण यांच्यामुळे मागील 2 दिवस ही स्पर्धा संपन्न झाली आहे. काय मेहनत घेतली यांनी.
त्यांना घाला शाल आणि बुके यांच्या हातात द्या. दादा तू इकडे, सूर्यादा तू इकडे, सूर्यादा तू या साईडला ये. चला जोरदार टाळून जाऊ द्यात. उत्कृष्ट जेवण तुमच्या माध्यमातून मिळालं. आणि मराठीमध्ये संस्कृतमध्ये आपली म्हण आहे, उदर बरं नव्हे जाणे जे पूर्ण ब्रह्म. खूप सुंदर जेवण. यानंतर जो आवाज आपल्यापर्यंत पोचतोय, 6 वाजता या माझ्या राकेशला एक फोन केला होता, कारण स्टेजची अवस्था अतिशय ज्या पद्धतीने आपण ट्रिपवर बघितली त्या पद्धतीत होती. 6 ते 7 1 तासामध्ये स्ट्रक्चर मारलं. आणि त्याच्यानंतर सुभाष असतील, बाकीचे खेळाडू असतील, इथून आम्ही गाडी घेऊन गेलो. त्याच्या घरातलं जेवढं सामान आहे तेवढं सगळं सामान घेऊन आलो. रात्री 9:30 वाजता अख्खा डीजे ऑपरेट केला इकडे. आणि मागील 2 दिवस जी डीजेची सेवा दिली ते नवलाई साऊंड सर्व्हिस राकेश सावंत याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एका पैशाची अपेक्षा ठेवली नव्हती, फक्त गावाची स्पर्धा आहे. आम्ही सांगितलं होतं तुला यायचं आहे आणि स्पर्धा पूर्ण तुम्हाला न्यायची आहे. राकेश सावंत, ऋतेश सावंत आणि तुमचे तुम्ही या. नसेल यायचं तर घरी जा, मग लगेच या. सचिन तुम्ही जा, दादा सुभाष दादा तुम्ही लोक जा, त्यांचा सन्मान करा. ऋतेश तू सुद्धा ये ना, आणि त्याला सुद्धा घे. ऋतेश कुठे आहे? चला जोरदार टाळ्या द्यात. अप्रतिम साऊंड, नवलाई साऊंड सर्व्हिस. दादा सुभाष तुम्ही बुके द्या. जर जोरदार टाळ्या जाऊ द्यात. सुभाष जरा सुभाष हॅलो. यानंतर या स्पर्धेसाठी ज्या 8 संघांच्या जर्सी आपण परिधान केल्या आहेत, त्या जर्सी ज्यांच्या माध्यमातून आल्या आहेत, सॅप रेफ्रिजरेशन इंजिनिअरिंग याचे संचालक मुक्तारदादा कापडी. राकेश दुसरा माईक द्या. आणि महबूब शिरगावकर, दोन्ही आमचे दोन्ही भाऊ आहेत, माझे मोठे भाऊ आहेत, दोन्ही बाहेरगावी आहेत. 25,000, 5,000 आणि 10,000 रोख रक्कम 40,000 त्यांच्या माध्यमातून आली आहे. त्या मुक्तारदादांचा आणि महबूब शिरगावकर यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करेन, दोन्ही माझे भाऊ नाही आहेत, पण या दोघांचा प्रतिनिधी म्हणून कोणीतरी यायचं आहे, त्यांचा सन्मान केला जाईल. हा महबूब दादा मालगुणकर त्यांचा सन्मान घेतील. आणि विनंती करेन मी दादा केसरकर तुम्ही जा, सुशांत तू ये आणि रोहित तू सुद्धा ये, यांचा सन्मान करा. जोरदार टाळ्या मित्रांनो. बघा घरात कोण 500 देत नाही, 40,000 प्रत्येक जर्सी ज्याच्या माध्यमातून आली आहे. कारण स्पर्धा होत राहतील, वाडीमध्ये होतील, गावामध्ये होतील. महबूब शिरगावकर आणि मुक्तार दादा कापडी, खूप सुंदर. पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त अपेक्षा तुमच्या माध्यमातून आम्हाला असतील. जोरदार टाळ्या जाऊ द्यात. पुढच्या वर्षीच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000. बक्षीस पण वाढेल मित्रांनो. क्या बात आहे. अजून काय पाहिजे? रोख रक्कम आजच्या पुढच्या वर्षीसाठी 50,000 आलेले आहेत. क्या बात आहे. धन्यवाद महबूब मालगुणकर, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ही तर सुरुवात आहे मित्रांनो, आपली सुरुवात आहे. अजून काय पाहिजे? 50,000 आपल्याला जागेवर मिळतात पुढच्या वर्षासाठी. म्हणजे आपल्याला या वर्षीचे 2 लाख, अजून 2 लाख मिळतील पुढच्या वर्षी, 4 लाख आणि मोठी रक्कम पुढच्या वर्षी आपल्याला पहिल्या नंबरसाठी मिळेल. धन्यवाद 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 दादा. बजाव रे बजाव, वाजलंच पाहिजे. वाव, क्या बात आहे. 50 साठी या 50,000साठी 50,000.
थोडासा कॉर्डेसचा आवाज सोड ना, सोड जरा टॉवरला आवाज सोड. हॅलो. यानंतर स्पर्धा झाली मित्रांनो, खेळाडू आले. पण खेळाडू कसे आले? संघ मालक नसते तर खेळाडू आले असते का? अरे जरा बोला. संघ मालक जर झालेच नसते, खेळाडू आले असते. 8 संघ भेटले असते. मग या सगळ्या संघ मालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि या स्पर्धेतला पहिला संघ मालक, संघाचं नाव आर्या इलेव्हन आंबवली. संघ मालक अशोक खामकर, अस्मित खामकर, दोघांनी सुद्धा यायचं आहे. यांचा सन्मान केला जाईल. आर्या इलेव्हन संघासाठी टाळ्या द्यात. अशोक खामकर आणि अस्मित खामकर. आता सगळे इकडेच या. चला, आपले जे वरिष्ठ खेळाडू आहेत प्रत्येकाने देत चला. आर्या इलेव्हन संघाचा सन्मान केला जातोय. अशोक खामकर, अस्मित इलेव्हन, सॉरी अस्मित खामकर यांचं हे दोघं संघ मालक. यानंतर दुसरा संघ स्पर्धेतला RD वॉरियर्स आंबवली. RD वॉरियर्स आंबवली. संघ मालक राजाराम बागम आणि रोहित बागम. श्याम पांचाळ यांना विनंती करेल या संघाला सन्मानित करायचं आहे. ऋषी, आपल्याकडे एक हॅलोजन आहे ना? ऋषी, एक हॅलोजन आहे ना आपल्याकडे? एक हॅलोजन पाहिजे, समोरून एक हॅलोजन मारा. यानंतर तिसरा संघ अन्वित इलेव्हन आंबवली, फायनलिस्ट आत्माराम, सॉरी राज मानकर. कुठं आहे राज? आणि अण्णा चंद्रकांत मानकर यायचा आहे. सुभाष मानकर माझा खेळाडू आहे. राज जरा हात दाखव. संघ मालक आहे बघा, उद्याचा माझा भावी खेळाडू आहे. अन्वीसाठी सुद्धा टाळ्या होत्या. अण्णा मानकर, क्या बात आहे. अण्णा मानकर, चमकलेला चेहरा आजच्या दिवसाचा. 2 दिवस कडकडीत उपवास. माझ्यासाठी खूप मागणी होती, पण सॉरी अण्णा, पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करू. यानंतर स्पर्धेतला चौथा संघ, ज्या माझ्या भावाच्या नावावर हा संघ उतरला होता, अजित इलेव्हन आणि संघ मालक आत्माराम कामकर आणि प्रशांत मानकर. आप्पा या नावानं प्रसिद्ध होता आमचा भाऊ. उत्कृष्ट गोलंदाज होताच होता, पण तितका चांगला आंबवली गावातला एक खेळाडू होता. प्रशांत, बंटी तुला पण यायचं आहे. हा संघ खेळला
नंतर विरार वसईमधील माझा आणि नवलाई मराठवाडीचा एक माजी खेळाडू आता थोडासा क्रिकेट पासून जरी दूर असेल तरी आमच्या नंतर नवलाई मराठवाडी श्याम पांचाळ याला घेऊन शैलेश जोशी असेल, विशाल बने असेल, विजय भेरे असेल, ज्या खेळाडूंनी रमेश पांचाळ असेल, काही वर्षापूर्वी नवलाई मराठवाडी हा संघ ज्या खेळाडूंनी उचलून धरला होता तो वसई विरार मधील युवा नेतृत्व, मला अभिमान आहे. माझा भाऊ, माझा छोटा भाऊ दिनेश पाले आज इथे उपस्थित नाहीये, पण त्याच्या माध्यमातून हा संघ उतरला होता. संघाचं नाव नवलाई रायडर्स, दिनेश पाले आणि धनेश कारकर. नवलाई रायडर्स दक्ष इलेव्हनच्या माध्यमातून हा संघ उतरला होता. दिनेशसाठी टाळ्या होत्यात, पण दिनेशच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो, पुढच्या वर्षी या स्पर्धेसाठी दिनेश आमच्या माध्यमातून दोन्ही संघ असतील, पण होणारा पुढच्या वर्षीचा 2 दिवसाचा नाश्त्याचा खर्च मी दिनेशच्या पाठीमागं वचन देतो की संपूर्ण नाश्त्याचा करणं दिनेश पाल्याच्या माध्यमातूनच असेल. टाळ्या होते, टाळ्या बघा. पुढच्या धन्यवाद डीजे. आणि यानंतर या स्पर्धेतील पुढील संघ आहे, दादा जरा इकडे ना, पुढील संघ जरा आवाज कमी ठेवा. नवलाई रायडर्स जरा आवाज कमी असू द्या भावानो. या स्पर्धेतील पुढील संघ 7 आणि 8 डिसेंबर मध्ये आम्ही स्पर्धा खेळलो होतो. जिल्हा स्तरावर क्रिकेट स्पर्धा होती. सेमीफायनल मध्ये आम्ही जयगड संघासमोर पराभूत झालो. स्वप्नील अप्रतिम फलंदाजी केली, झहीद मालगुणकर अप्रतिम गोलंदाजी केली. पण त्यावेळेला सुद्धा जो खेळाडू स्वतःचा धंदा, स्वतःचा व्यवसाय बाजूला ठेवून आला आणि ज्या खेळाडूच्या माध्यमातून त्याच्या स्वतःच्या मिसेसचा हॉस्पिटलाइज होती, प्रॉब्लेम होता, मॅटर्निटी होती, पण तरी सुद्धा ज्या माझ्या भावाने एक शब्द दिला होता की विनय, स्पर्धेमध्ये झेल लागेल, फक्त मला एक कॉल कर. तो माझा नरेंद्र मोरे आणि सिद्धेश मोरे, 4 उत्कृष्ट चषक. आणि हा संघ पहिलाच त्याने शब्द दिला होता की मी स्पर्धेत नसेल पण माझा संघ जरूर असेल. मी दोघांना विनंती करेल, नरेंद्र आणि सिद्धेश, नवलाई नांदेश्वर, आणि अभिमानानं सांगतो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिथे जिथे बॉक्स अंडरम सर्कल क्रिकेट होतं तिथं नवलाई नांदेश्वर टीम नरेंद्र मोरच्या माध्यमातून उतरत असते. आणि त्याच्या मागे त्याचा उद्देश असतो की आंबावली गावाचं नाव मोठं झालं पाहिजे. या स्पर्धेतील पुढील संघ स्थानिक खेळपट्टी, ज्यांचं होम ग्राउंड काही काळ या पंचक्रोशीमध्ये ज्या संघानं स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला होता, संघ मालक सुद्धा एक, खेळाडू सुद्धा आपलेच, त्यांची सुद्धा टॅगलाईनच होती, सगळे माझे बांधव. इस्लाम 11 आंबावली संघ, संघ मालक उमेर शिरगावकर. स्थानिक संघ आहे म्हणजे या खेळपट्टीवरील सगळे माझेच खेळाडू आहेत, माझे भाऊ आहेत, पण या खेळाडूचा आणि या फक्त हा हॅलोजन समोर पुढे घे जरा.
तिकडे नको, नाही लाईट पडणार, समोर घे. हॅलो, सार्थक पांचाळ कुठे असतील त्यांनी श्यामसुंदर पांचाळ यांना भेटायचंय. सार्थक पांचाळ स्टेज जवळ यायचंय. तो घोडा उभा कर, घोडा आणि घोड्यावर हॅलोजन घे. इथून लाईट येणार नाही, कॅमेरा लाईट पोचली पाहिजे. तो घोडा घ्या, घोडा, घोड्यावरती हॅलोजन ठेवा. तिकडे वरती घोडा आहे तो घ्या ना खाली. अरे बाकी सुद्धा खेळाडू सगळे स्थानिक, तुम्ही गाववाले आहात ना? कुठेतरी आहे बघा ग्राउंड्स मध्ये घोडा आहे. त्या आंब्याच्या झाडाजवळ घोडा आहे, तो घोडा घेऊन या. अजित इलेवन तिकडचा जरा घोडा घेऊन या. सूचना आले MH04FA4164. बघा 1 तास तुमच्यामुळे ही गाडी थांबली आहे. ओके सर, सर जरा थांबा तुम्ही. MH04FA4164. जरा हात दाखवा रे, ही गाडी कोणाची आहे? 2 मिनिटं थांबा जरा दादा. ही गाडी आंबवली गावात जर कोणाची असेल तर फक्त हात दाखवा. ही शिस्त नाही आंबवली गावाची. रस्त्याच्या मध्ये MH04FA4164. डिसिप्लिन हे नाहीये, आदर्श द्यायचा आहे गावाला. जी इस्लाम संघाचा ओनर उमेर शिरगावकरचा सन्मान करतील विनय बने. एक धडाडीचा आवाज, आमचा एक मित्र आणि एक उत्कृष्ट असा क्रिकेटपट्टू विनय बने. इस्लाम आंबवली संघ, संघ मालक उमेर शिरगावकर. पुढे ये, तू पण ये. होय, काय होते? त्याचा सत्कार करतील विनय बने. शाल व एक पुष्पगुच्छ आणि एक मोमेंटो. सुरेख खेळ केला होता इस्लाम आंबोली संघाने सुद्धा. आता याच्या पुढील आणि यानंतर स्पर्धेतील शेवटचा संघ आहे बघा, जो आमचा भाऊ युवा उद्योजक, मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योजक तुषार सुरेश सावंत. माझ्या भावाबद्दल काय बोलावं, कमीच आहे. आज मागची 4 वर्ष व्यावसायिक रंगभूमी असू द्या, ज्या माझ्या भावानं आमच्या पाठीमागे आशीर्वाद दिला, हात दिला. आणि श्री नवलाई नवयुवक नाट्य नमन मंडळ मुंबई, निर्माता साई नवलाई गोविंदा पथक, संचालक नवलाई कबड्डी, मार्गदर्शक साई नवलाई स्पोर्ट्स आंबवलीचा संघ मालक आणि युवा उद्योजक तुषार सावंत, सचिन सावंत आणि स्वयं मने यांच्या माध्यमातून हा संघ उतरला होता. नवलाई फायटर्स या संघाचा सुद्धा सन्मान करण्यात येईल. मी संजय मोहिते यांना विनंती करेल. सचिन सावंत इथे उपस्थित आहेत. तुषार सावंत नसतील पण श्याम पांचाळ यांना विनंती करेल, तुम्ही तुमचा सन्मान घ्यायचा आहे. तन्मयकडून केलाय मी. तू ये सचिन सावंत, तुम्ही या, तुमचा सन्मान घ्या. जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण आज व्यावसायिक रंगभूमीवरती जर आंबवली गावाचं नाव असेल, नवलाई नवयुवक नाट्य नमन मंडळ असेल, तर तुषार सावंत याच्यामुळेच हे सगळं शक्य झालंय. अरे तुमच्या दोघांचा सन्मान करायचा आहे आम्हाला, तुम्हीच करून घ्या. तुम्ही यांचा सन्मान करा. रोहित आणि सुशांत तुमचा सन्मान करतील. जोरदार टाळ्या. स्पर्धेतला शेवटचा आणि 8वा संघ आहे नव फायटर्स वैभव 11 आंबवली. सर्व संघांचा सन्मान झालाय. यानंतर या स्पर्धेसाठी
ज्या माझ्या युवा खेळाडूनं ज्याच्या आमच्या काही अजून 1-2 वर्षाचं आमचं क्रिकेट आहे, स्वप्नील असू द्या, मी असू द्या, अरविंद असू द्या, सुभाष असू द्या, यानंतर ज्याच्यावरती आमची भिस्त आहे सौरभ खामकर, या स्पर्धेसाठी सौरभने जी मेहनत घेतली, शुभम असू द्या, सौरभ असू द्या, पण स्पेशली सौरभ आणि रोहितसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम मेहनत घेतली आहे. फ्रंट ऑफ लिडिंग म्हणजे कॅप्टननी काय करावं किंवा एखाद्या युवा खेळाडूने संघासाठी काय करावं, गावासाठी काय करावं, सौरभ आणि रोहित या दोघांचा एकत्रित सन्मान केला जाईल. मी विनंती करेल दादा केसरकर यांना सौरभ आणि रोहित या दोघांचा सन्मान करायचा आहे. चला, सौरभ नसेल तर सुशांत साठी टाळ्या होऊ द्यात, सुशांतचा पण करायचा आहे. पण आता मग सुशांत आणि रोहितचा पहिला सन्मान होऊ द्या. मग पीडीएफ असू द्या, या टी शर्ट्स असू द्या, साईज असू द्या, स्पोर्ट्स असू द्या, ट्रॉफीज असू द्या, किंवा जिकडे जायचं होतं तिकडे सगळ्या ठिकाणी आमच्या एका शब्दावर आमच्यासाठी दोघांचा एकत्र करा. शुभम खामकर, जे प्रत्येक टीमचे लोगो होते, प्रत्येक साई नवलाईचं इन्स्टा, फेसबुक, ट्विटरवरती पण करायचं आहे. शुभम, आवाज पोचतोय ना? ट्विटरला पण आपलं पेज ओपन करायचं आहे. लागणारं सगळी मदत मी करेन. फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअप पण आम्ही गावी येईपर्यंत साई नवलाई आंबवली स्पोर्ट्स या आपल्या पेजचे 46,000 व्ह्यूअर्स झाले होते आणि ते केवळ शक्य झालं आर्यन गेले आणि शुभम खामकर. सगळे सुंदर लोगो, सगळे व्हिडिओ या दोन माझ्या भावांच्या माध्यमातून आलेत. मी दोघांना विनंती करेन, इथून पुढं मीडिया पार्टनर तुम्हाला दोघांना जबाबदारी घ्यायची आहे. मग गावामध्ये कोणतीही स्पर्धा असू द्या, शालेय स्पर्धा असू द्या, शालेय शिक्षण असू द्या, साई नवलाई पेज तुमच्या दोघांच्या माध्यमातूनच ऑपरेट होईल. तुमच्या व्यतिरिक्त कोणाला ऑथराईज नसेल. पुन्हा एकदा सांगतोय बघा, साई नवलाई संघाच्या पेज वरून वैयक्तिक कोणाची पोस्ट आलीच पाहिजे नाही. ती फक्त पोस्ट तुम्हाला पाठवायची असेल, शुभम खामकर याचा नंबर घ्या, आर्यन गेले यांचा नंबर घ्या, कारण ऑफिशियल पेज झालंय, रेकनाइज झालंय, गव्हर्नमेंट रेकनाइज आपलं इन्स्टा चॅनल आहे, त्याच्यावरती कोणाचीही पोस्ट नसावी. या दोन बंधूंच्या माध्यमातून आपली पोस्ट अपडेट केली जाईल. आर्यन आहे का? आर्यन, आर्यन ये. ती त्याची गाडी म्हणून काढून घे, नाही तर तुझी गाडी पण उभी कर. जा जरा रोहित, जरा बघून ये. श्याम पांचा जरा जा बघून ये. आता म्हणू गाडी जर रस्त्याच्या बाजूला असेल, तुझी गाडी काढण्यात रात्रभर उभी कर. जा. आर्यन आहे का? आर्यन नसेल तर कोणतरी प्रतिनिधी या ना पटापट. बाहेर आहे ना? मग त्याला म्हणू तुझी पाहिजे तर काढ, नाही तर तुझी रात्रभर उभी कर. मी नाही करतोय, तुम्ही कोणीतरी करा. चंदू ये, चंदू ये, या दोघांचा सन्मान कर. जोरदार टाळ्या बघा. साई नवलाचे दोन मीडिया पार्टनर आहेत, पण तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. असं नाही की पोस्ट तुम्हीच करायची आहे, पोस्ट सुद्धा ऑफिशियलीच असायला असावी. सौरभ ये जरा रे. तुम्ही आम्ही उद्या असू नसू, कारण वास्तवात राहणार आहे मी. थोडस या बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही असतो, त्याच्यामुळे उद्याचा दिवस. ए सोन्या, किरीस का गाणं सुने का? त्याच्यामुळे ही जी स्पर्धा आहे जगभर ज्यांच्या माध्यमातून पोचली, या गावामध्ये आम्ही 3 ते 4 युट्यूबर्स लोकांना आम्ही स्वतः कॉल केले होते, आमच्या माध्यमातून सुद्धा कॉल झाले होते. पण प्रत्येकाचं होतं होईल की न होईल इथपर्यंत कोण आले नाही. पण त्या दादाचं नाव काय आपल्या? सूरज लिंग आहेत बघा. एकच शब्द आणि एकच आम्ही शब्द टाकला होता की आमची स्पर्धा आहे, तुम्हाला यायचं आहे, कारण तुमचं नाव
आम्हाला आमच्या तालुक्यातून आमच्या काही मोठ्या खेळाडूंनी दिलंय. एस इव्हेंट आणि सूरज लिंगायत आणि त्याची संपूर्ण टीम यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतात. कारण हे क्रिकेट इथून पुढे ही स्पर्धा होईल न होईल भविष्यात कुठे होईल, पण ही स्पर्धा वर्षानुवर्ष आणि जोपर्यंत आपण आहोत मीडिया आहे तोपर्यंत ही स्पर्धा अबाधित राहील अशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून झाली आहे. सूरज दादा लिंगायत तुझे सगळ्यांना बोलव जरा, कॅमेरा पाहिजे तर मी ऑपरेट करतो. सुभाष दादा सचिन दादा यांचा जरा सन्मान करा, म्हणजे कसं सन्मान केलं की पॉकेट कमी द्यायला. ये सोने ये, त्याला पण घे. जरा असा मागव ना मागे. एस इव्हेंट साठी टाळ्या होत्यात. आणि एक शब्द देतो, जर गावामध्ये पुन्हा कोणती स्पर्धा, मग कबड्डी असू द्या क्रिकेट असू द्या, कोणती स्पर्धा जर लाईव्ह करायची झाली तर आमच्यासाठी तुम्हाला यायलाच लागणार सूरज. चला धन्यवाद सूरज. आणि यानंतर महबूब दादा काय राहिलंय का? महबूब दादांना विचारा, अजून काय राहिलंय का? यानंतर वायफाय ज्यांच्या माध्यमातून मिळाले त्यांचं नाव काय? वायफाय युसुफभाई कालसेकर. वायफाय ज्यांच्या घरातून आपल्याला मिळालं, जरा युसुफभाईंसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 दिवस स्वतःच्या घरातलं नेट थांबवलंय, आपल्या गावासाठी दिलंय. युसुफ दादा कालसेकर नसेल तर कोणतरी प्रतिनिधी या ना. आरिफ भाई घ्या तुम्ही, आरिफ भाई घ्या. आरिफ भाईला पण तिकडे बघावं लागतंय. चला युसुफ भाईंचे चिरंजीव आहेत ते, यांच्यासाठी जोरदार टाळून जाऊ द्या. हॅलो, एक विशेष सत्कार. अचानक व्हॉट्सअप मध्ये एक ग्रुप झाला, आंबवली चॅम्पियन ट्रॉफी, आणि ज्या ती किक असते, म्हणजे इंजिन चालू करण्यासाठी आपण किक लावतो, चावी लावतो, तसे आपले आंबवली गावचे जे स्टार्टर आहेत, जे कुठचंही सामाजिक असून दे, क्रीडा असून दे, सांस्कृतिक असून दे, नमन मंडळ असून दे, त्या सगळ्यामध्ये एक जे किक करायचं काम करतात ते विनय बने, ज्यांनी स्टार्ट टू एंड, मग ते फंड असून दे, जागा असून दे, कडचं नियोजन असून दे, काही असून दे, तर त्याच्यामध्ये 4 मुलं आणून किंवा काय मध्ये फंड आणून जे ज्या पद्धतीने रंग भरण्याचं काम केलं त्यांचा विशेष सत्कार केला जातोय. इथे विनय बने आणि त्यांचा सत्कार करतील महबूब दादा. महबूब दादा जरा इकडे या. विनय बने, हो गरज होती. डीजे हॅलो, दुसरा दे ना जरा, सेल टाक दुसऱ्यामध्ये. यानंतर ज्या 4 विशेष चषक आपल्याकडे आली होती यंग टॅलेंट मधून,
श्रवण मानकर साठी टाळ्या द्यात. विजय खामकर यांच्या माध्यमातून चषक आले. श्रवण जरा पटापट या बाकी सगळे. श्रवण मानकर आपण यायचंय. हल हल श्रवण नंतर 40 वर्षावरील खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू प्रमोद केसरकर आपण सुद्धा यायचंय. श्रवणला सन्मानित केला जाईल. हॅलो, त्याचा आवाज वाढव रे. हॅलो, श्रवण मानकर याचा सन्मान केला जाईल. तन्मय सावंत आपण यायचंय. श्रवण मानकर याचा सन्मान करायचा आहे. थोडस मागे आहे श्रवण. थांबा, विशेष ते नाही विशेष विशेष शाल वगैरे काहीच नाहीये. यंग टॅलेंट बघा, विजय खामकर आमच्या दादांच्या माध्यमातून विशेष 4 चषक आलेत. नितेश पाले कुठे आहेत? नितेश पाले, नितेश पाले आपण याच्या. नितेश पाले, सोन्यात 5 मिनिटं डीजे थांब, संपवूया स्पर्धा, कारण आपल्याला सुद्धा जायचं आहे. बऱ्याच लोकांना मुंबईला जाय. यानंतर मोस्ट सक्सेस सांगाल, मोस्ट सक्सेसचा मानकरी कोण होता? नाव येऊ द्यात. मॅन फ्रॉम आंबवली, सगळेच आंबवलीकर आहेत, पण सक्सेसचा मानकरी होतोय नवलाई रायडर संघाचा अक्षय झगडे. अप्रतिम अप्रतिम. पहिल्या मॅच मध्ये 5 चेंडू 5, दुसरी मॅच 4 चेंडू 4, सेमीफायनल 2, फायनल मध्ये 1. मोस्ट सक्सेस अक्षय झगडे. अक्षयकडे विजय खामकर यांच्या माध्यमातून बक्षीस दिलं जातंय. दीपक पंडे यांना विनंती करेल. यानंतर इमर्जिंग प्लेयर, एक्सप्लेन करायची गरज नाही कारण आपला खूप वेळ झालाय. एक इमर्जिंग प्लेयर मगाशी सुद्धा त्याचा आपण सन्मान केला आणि मी सांगितलं होतं जे युवा खेळाडू आहेत त्यांच्यामधूनच हे टॅलेंट आहे. झैद मालगुणकर, इमर्जिंग प्लेयर झैद मालगुणकर, आणि याचा सन्मान केला जातोय. सन्मान करतील झैद मालगुणकर यांचा सन्मान करतील. मी विनंती करेल राजा काका बागम यांना. झैद चल पटापट बाळा. जय दादा, त्याला घेऊ दे, त्याला पण घे, त्याला पण घे. यानंतर बेस्ट फिल्डर स्पर्धेतला, संपूर्ण स्पर्धेतला बेस्ट फिल्डर. आज मागच्या 2 दिवसात त्याच्याकडून फलंदाजी झाली नसेल, पण मला खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ऋषिकेश बागमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋषिकेश बागम, नवलाई फायटर संघाचा. ऋषिकेश बागम यांना सन्मानित करायचं आहे. मला जरा पाठी काही चेहरे दिसत नाहीयेत. देवा ये, देवा, देवाच्या मध्ये चल ये. होळीमध्ये स्पर्धा झाली होती, तिथे सुद्धा बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड. आज सुद्धा बेस्ट फिल्डर. यानंतर या संपूर्ण स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज. आता मात्र तुम्ही बोलायचं आहे तरच बक्षीस दिलं जाईल. सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? यस, मंगेश काटकर. सन्मानित केलं जाईल मंगेश काटकर. अशोक कामकर यांना विनंती करेन मंगेश काटकर याला सन्मानित करायचं आहे. नवलाई रायडर्स संघाचा खेळाडू आहे, 40 वर्षावरील आहे.
बेस्ट बॉलर साठी शूज, चषक आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. यानंतर या स्पर्धेतला बेस्ट बॅटर कोण असेल? याला एक बक्षीस दिलं पाहिजे रे. बेस्ट बॅटर ना, खरोखर गेस खूप चांगला, जो थिंकिंग फार चांगली आहे. बेस्ट बॅटर साई नवलाई संघाचा आयकॉन खेळाडू सौरभ. दे सुशांत, तोच दे. बेस्ट बॅटर साठी फरहानबाई आणि त्यांचे बंधू आणि थंडर गुड्डूबाई यांच्या माध्यमातून बॅट, चषक महबूब दादा मालगुणकर आणि शूज पुन्हा एकदा फरहानबाई आणि त्यांच्या माध्यमातून. सौरभ थोडासा मागे हो, तिकडे पण हा. चला, यानंतर या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांक, सेकंड रनर अप, सेकंड रनर अप संघ, चतुर्थ क्रमांकाचा संघ, आणि तो संघ ठरलाय चौथा नंबरचा संघ आहे. संघाचं नाव नवलाई रायडर्स. रोख रक्कम 5,000 सिद्धेश मोरे आणि नरेंद्र मोरे यांच्या माध्यमातून आला झाळता चषक. चला, सगळा संघ या. हरला नाहीयेत मित्रांनो, कोणीच हरला नाहीये. स्पर्धेत फायनल पर्यंत, सेमी पर्यंत आलात, यातच सगळं काही आलंय. तुमची मेहनत फळाला आली आहे. रोख रक्कम 5,000. मी आता विनंती करेल, आमच्या 4-5 मान्यवरांना तुम्ही सगळ्यांनी जा, या 4 नंबर संघाला सन्मानित करा. तुम्ही या सगळे. चला, बाकीचे खेळाडू असतील खाली बसून घ्या. नवलाई रायडर्स दक्ष 11 संघ जोरदार टाळ्या जाऊ द्यात. रोख रक्कम 5,000 आणि आज झळाळता करंडक. साई नवलाई स्पोर्ट्स आंबवली आयोजित नवलाई चॅम्पियनशिप पर्व पहिले 2026 स्पर्धेतला चतुर्थ क्रमांक हा संघ आहे नवलाई रायडर्स. चला, यानंतर या स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा संघ, फर्स्ट रनर अप संघ. फर्स्ट रनर अप संघाचं नाव चला, आर्या 11 संपूर्ण संघ लाईनअप करायचा आहे. रोख रक्कम 5,000 आणि सिद्धेश मोरे, नरेंद्र मोरे यांच्या माध्यमातून आलेला चषक. चालेल, सुरेंद्र पवार आपण यायचंय. सुरेंद्र पवार, महबूब दादा तुम्ही यायचंय. तू आणि सूर्यदान बक्षीस द्या. तुम्ही मागे जा. अरे, एक कर्णधार उभा राहू द्या, बाकीचे अरे ये, अरे बसा. अजून 2 वर्षांनी बसतील. टाळ्या होऊन जातात. तृतीय क्रमांक संघ आहे आर्या 11 आंबवली. चला, सगळ्यांनी थांबायचं, कुणी जाऊ नका. बघा, आपला एक खेळाडू होता मागचे 15 दिवस या मैदानावरती. छोटा खेळाडू आहे ना इकडे, तो सौरभ. आणि परवा रात्री आम्ही इथे ग्राउंड बनवत होतो, स्टेजचं काम चालू होतं. इथूनच खेळाडू बांधावरून पडला. एका संघामध्ये वर्णी लागली होती, आर्या 11 संघामध्येच वर्णी लागली होती. छोटा खेळाडू, हात 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाला. पण कदाचित त्याला वाटलं असेल की माझ्या पप्पांना माझ्या घरी जास्त खर्च होईल, सांगितलं नाही, हात सुजला. नंतर आम्ही पाहिलं
आणि खरोखर 2 फ्रॅक्चर निघाले आहेत. मंगेश कातकर याचा छोटा मुलगा उद्या माझ्या साई नवलाई संघाचं भविष्य असेल. हात जरी फ्रॅक्चर झालाय तरी 2 दिवस आज सुद्धा या मैदानावरती आहे. त्याचा झालेला खर्च मी कालही बोललो होतो, आजही बोललो, सगळा खर्च साई नवलाई संघ करणार आहे आणि त्याने यायचं आहे. त्याचा सन्मान सुद्धा आम्ही इथं करतोय. मंगेश तू यायचं आहे आणि तुला इथून पुढची जी काय मेडिकल ट्रीटमेंट आहे तू फक्त आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. या माझ्या या छोट्या खेळाडूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. तू काही घाबरू नको, तुझ्या पाठीमागे तुझा काका अजूनपर्यंत आहे. पण तू जर का पोरग्याला ओरडलास, द्या एक सन्मान चिन्ह द्या आणि शाल पण घाला या माझ्या छोट्या खेळाडूला. ही घाल रे, ही घाल. बेस्ट ऑफ लक. पुढच्या वर्षी तू या स्पर्धेमध्ये नक्कीच असशील. तुझा खेळ आम्हाला बघायचा आहे. आणि यानंतर स्पर्धेतला सर्वोच्च सन्मान असतो. कोणतीही स्पर्धा घ्या, क्रिकेट, कबड्डी घ्या, संगीत, कोणताही खेळ घ्या, स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ दी सिरीज आणि मालिकावीर कोण? अरे कोण? अरे साई नवलाई संघाचा हुकमी एक काय. आजही रत्नागिरी जिल्हा असू दे, संगमेश्वर तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन असू दे किंवा माझा पंचक्रोशी असू दे, ज्या खेळाडूला आयकॉन खेळाडू म्हणून प्रत्येक संघ मालक वर्णी लागते. आमची 8 संघ मालकांमध्ये चुरस झाली होती आणि माझा खेळाडू आहे, माझ्या समोर घडलाय. नक्कीच स्वप्नील मानकर जरा यायचा आहे. स्पर्धेत कितला सर्वोत्कृष्ट खेळाडू, 109 धावा बॅटच्या माध्यमातून आणि तब्बल 3 फलंदाज बाद केलेत. महबूब दादा तू पण ये, मी सुद्धा थांबेन, कारण या खेळाडूंनी साई नवलाई संघाला 17-18 वर्ष दिलेत. शाल पण घ्या रे, जोरदार टाळ्या द्यात. यांच्यामुळे साई नवलाई संघाचं अस्तित्व आहे आणि ते कायम राहील, कारण बरीचशी मुलं मला आता भेटली आहेत. पण तुला आता बोलायचंय. दोन शब्द स्वप्नील तुला बोलायचे आहेत. स्वप्नील 2 शब्द बोलायचे आहेत. चला. आणि यानंतर जनक दादा जागोष्टे यांना विनंती करेल, दादा आपण समोर यायचं आहे. आणि सगळे मान्यवर, चला आपण सगळे मान्यवर, महबूब दादा तुम्ही पण या, राजा काका तुम्ही सगळे या, सगळे मान्यवर या, बाकीचे तुम्ही या, जनक दादा या, महबूब दादा या, आरिफ कुठं आहे, अशोक काका कुठं आहेत, सगळे या, विजय या इकडे. हा तुम्ही फायनलिस्ट आहेत, तुम्ही येऊ नका. चंदू चल वरती ये. अक्षय ये चल इकडे या. यानंतर अंबवली चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 साई नवलाई स्पोर्ट्स अंबवली पहिला पर्व आणि पहिला पर्वाचा विजेता कोण आहे? अजिबात बक्षीस नका देऊ. पहिल्या पर्वाचा विजेता कोण आहे? घालायचंय. पहिल्या पर्वाचा विजेता कोण आहे? रोख रक्कम 20,000 सळा करंटक आमचे दादा, ज्यांच्या माध्यमातून साई नवलाई संघ उतरतो, अन्वीच्याच नावावर उतरतो, दादांच्या माध्यमातून आणि या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून. फक्त कर्णधार येऊ द्या, बाकी खेळाडू सगळे या, लाईन अप करा, फोटो घ्यायचा आहे. चला अन्वी तिला सगळा संघ. आणि मी नैनाला विनंती करेल, नैना थांबा जरा. नैना, नैना माझी बहीण आहे. नैना कुठे आहे? नैना आणि अन्वी, नैना मानकर आणि अन्वी दोघींनी पण वरती यायचं आहे. रोहित खाली घे, रोहित खाली घे. नाही हे आहेत स्पॉट आहेत ते. चल नैना वरती आहे, चल नैना, नैना आणि अन्वी वरती आहे. आणि संघ मालक येऊ द्या, कर्णधार येऊ द्या. चला बाकी सगळे छोटे केवढे खाली बसून घ्या. तुमचा हॅलोजन हातात घेणार आहे, तेच सांगतोय, मागापासून कोणच ऐकत नाहीये.
थोडस असं घे ना, इकडे घे. चला अन्वित इलेवन, बाकीचे खाली बसा. दादा खाली बसून घ्या. प्रदीप खाली बसा. अन्वित इलेवन जेवढे संघ आहेत इथे आपल्या बाईला वगैरे घ्या. स्वप्नील इकडे उभा राहा. इथे ये. विजय खाली बस. थोडंसं आयोजन थोडंसं पुढे होते, आपल्याला फोटो द्यायचा आहे. चंदू त्या साईडले, चंदू त्या साईडले, जरा मागे, जरा मागे. अरे शैलू जात ते फक्त समोरून वाढकाय शैलू. हा इकडे घे ना, जरा इकडे घे लाईट. अन्वित इलेवन संघ आंबवली चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व पहिल्याचा विजेता. जोरदार टाळ्या जाऊ द्यात. व्हिडिओ घ्या, व्हिडिओ कॅप्चर करा. धन्यवाद डीजे. 2च मिनिटं थांबायचं आहे फक्त. सुभाष मानकर किंवा एक प्रतिनिधी, आपल्याला 2 मिनिटं बोलायचंच आहे. 2च मिनिटं थांबा, यानंतर हा कार्यक्रम. हा 2 नंबरचा जो संघ आहे नवलाई नांदेश्वर, आपण याच्यात तुम्हाला सुद्धा मेडल घालायचे आहेत. ट्रॉफी आपली दिली आहे. फक्त नवलाई नांदेश्वर संघ, संपूर्ण संघ लाईनअप करा. दादा जरा कॅमेरामध्ये घ्या. नवलाई नांदेश्वरला एक एक संघ लाईनअप करा. स्वप्नीलला पण घ्या आता, मात्र स्वप्नीलला घे. नवलाई नांदेश्वर, सुशांत इकडे, सुशांत, सुशांत इथे ये, मेडल घेऊन इकडे. चला नवलाई नांदेश्वर, नाही पुढे होते. महबूब दादा ट्रॉफी तुमच्याकडेच ठेवा. ट्रॉफी दिले, फक्त मेडल घाला. जा मेडल घाला आणि पुढे या. तुम्ही ट्रॉफी घेऊन ठेवा. अरे नवलाई नांदेश्वर चला ना यार. फक्त कोणी जाऊ नका, अजून थोडासा वेळ. कुठे जात आहे? जाऊन या. इथे जा, इथेच. चला छोटे केवढे, बाकीचे केवढे बसून घ्या, कारण तुमचा सुद्धा फोटो पेपर बनले. त्याला द्यायचा आहे, जर थांब. द्यायचं ना, द्यायचं थांब. त्याला जर बाजूला घे ना. उरलेली ठेवून दे सुशांत. चला बघा, द्वितीय क्रमांक नवलाई नांदेश्वर, रोख रक्कम 10,000 आणि झळाळता चषक. जोरदार टाळ्या द्या माझ्या नवलाई नांदेश्वर साठी. धन्यवाद. अरे तुम्हाला 25 द्यायचे आहेत. यानंतर फोटो झाला ना? ओके. काय नाव? शाकीर कोणकरी, छोटा खेळाडू शाकीर. चलिए. नाऱ्या कुठे? नाऱ्या धर तू. आणि दुसरा माईन नेवरेकर कुठे आहे? माईन ये. अरे माई, तुझा सन्मान पहिला करायला पाहिजे होता, म्हणून आम्ही हरलो.
कोलसे केलेस. स्वप्नील इकडे, स्वप्नील. नाही नाही, बोलायचं त्यांनाच आहे. हं. नाही, ए स्वप्नील जरा इकडे. अरे याला बक्षीस द्या, रुद्र याला बक्षीस दे. माइंडला बक्षीस दिलं जातंय. खूप आवड आहे क्रिकेटची. नक्कीच थोड्या दिवसांनी हा सुद्धा आंबोली गावचं प्रतिनिधित्व करेल. जरा सुभाष आणि स्वप्नील यायचं आहे. यानंतर वरिष्ठ खेळाडू महबूब कोणकर यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मंगेश कातकर यांना विनंती करेन की मकबूल भाईजी यांचा सन्मान करायचा आहे. सुभाष कुठे? सुभाष, सुभाष मानकर गेला. सुभाष, सुभाष चलिये. स्वप्नील कुठे आहे? स्वप्नील आता 2 मिनिटं चल. स्पर्धेतला कोणाला? दादा ये, दादा, दादा ये, दादा. सुशांत मानकर. स्वप्नील मानकर, सौरभ खामकर, रोहित बागम आणि सुशांत चव्हाण, तसेच आपला विनय, मंगेश कातकर ना, मंगेश कातकर आणि बाकीच्या लोकांची मला सर्वांची नावं येत नाहीत, पण जे 2 दिवस रात्रीची ज्या लोकांनी पण मेहनत केली ना, ज्या खेळाडूंनी, खरोखर तुम्ही एकदम कौतुक. म्हणजे तुमचं तारीफ किती करावी याला काही म्हणजे शब्दच सापडत नाहीत मला. आणि तुमच्यासारख्या तुमच्या मेहनतीच्या मुलेच मला त्याचा अजून मी म्हणजे त्याच्या पुढे म्हणजे भरोसा करू शकतो मी तुमच्यावरती की कुठली स्पर्धा आम्ही किती मोठी होते ती आपण पूर्ण करू, याची तुम्ही मला एकदम ही दिली. तर याच्या पुढे तुम्हाला कुठल्याही गोष्टीला मी कमी पडू देणार नाही, ही माझी आहे. फक्त तुम्ही आपले ही जिद्द सोडू नका आणि आपली ही जी काय आपण ह्याच्या पुढे जी स्पर्धा भरायची ती याच्यापेक्षा मोठ्या लेवलला जायचं आहे आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद दादा. तुझं प्रेम आणि आशीर्वाद जिथे कुठे असतील तिथून कायमस्वरूपी आमच्या पाठीमागे ठेव. कायमस्वरूपी तुझ्या सोबत या गावाचं नाव आम्ही फक्त उंच उंच करण्याचा प्रयत्न करू, मग क्षेत्र कोणतंही असू द्या. दादा, सुशांत मानकर आवाज पोचतोय का? चला. कोण? आता तूच सांग या स्पर्धेबद्दल, आजच्या या प्रथम विजेतेपदाबद्दल. सर्वप्रथम मी आपल्या पूर्ण दरम्यान एक सन्मान राहिला, जरा 2 मिनिटं थांबा. बघा, एक सन्मान राहिलाय. साई नवलाई व्यावसायिक संघ, गोविंदा पथक, क्रिकेट, कबड्डी सगळं ज्यांच्या माध्यमातून आम्ही वारंवार या स्पर्धेमध्ये उतरतो जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये. सचिन सावंत ज्यांनी सगळ्यांचा सन्मान केला, पण याचा सन्मान राहिला ही मानाचा मोठेपणा असतो मित्रांनो. चुकून राहिलंय, दिलगिरी व्यक्त करतो सगळ्या माझ्या पूर्ण आंबवली साई नवलाई माझ्या स्पोर्ट्स युनियनच्या माध्यमातून. पण तुझा आज सन्मान होणं गरजेचं होतं. पुष्पगुच्छ मोमेंटो महबूब दादांचे असते. जर सचिन दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सगळ्यांचा सन्मान केला पण स्वतः मागे राहिला. चला, ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेसाठी आम्हाला देणगी, मेहनत, अंग मेहनत ज्या ज्या पद्धतीने आम्हाला सहभाग केला, त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आमच्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून अभिनंदन करतो, स्वागत करतो. सौरभ,
तुझा मगाशी सन्मान राहिला, फक्त मेडल जाताना घेऊन जा. तू बाहेर गेला होतास, तुझा सन्मान चिन्ह जाताना घेऊन जा. फक्त आलेल्या सगळ्या खेळाडूंना एक विनंती असेल, विजयामध्ये कोणी हुरळून जाऊ नका. जो विजय झालाय क्रिकेटचा विजय झालाय, गावाचाच विजय झालाय. जाताना बाईक आणल्या असतील, 4 व्हीलर 2 व्हीलर, पार्टी करा, जीव सांभाळून करा. सोमवारी सगळ्यांना मुंबई जायचं आहे, कामाला जायचं आहे आणि परत साई नवलाई या आंबवली गावासाठी सगळ्यांना एकत्र येऊन खेळायचं आहे. स्पर्धा संपलेली नाहीये. आंबवलीचं क्रिकेट फार मोठं आहे मित्रांनो. सगळ्यांना विनंती असेल, सगळ्यांनी सावकाश घरी पोहोचायचं आहे. ग्रुप बंद होणार नाहीये. फक्त ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि याचे त्याचे मेसेज नसावेत. आणि स्वप्नील मानकर जर मेसेज आले तर स्वप्नील मानकरला रिमूव्ह करायची जबाबदारी माझी. चला, खूप सुंदर झालेला 2 दिवसाचा हा सोहळा, ही आंबवली गावाची जत्रा आज इथे संपली असं जाहीर करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.